आजच्या काळात रस्त्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी सापडलेली मौल्यवान वस्तू स्वतःकडे ठेवण्याचे प्रकार अनेकदा समोर येतात. मात्र खामगावमध्ये माणुसकी आणि प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देणारी घटना घडली आहे. 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास खामगाव येथील श्रीमती उषा निकाळजे या तहसील कार्यालयात शासकीय कामानिमित्त आल्या होत्या. याच दरम्यान त्यांच्या जवळील सुमारे 2 ग्रॅम वजनाची अंदाजे 30,000 रुपये किमतीची सोन्याची पोत हरवली. पोत हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांची चिंता वाढली. दरम्यान प्रकाश रामभाऊ चोपडे, राहा धानोरा विटाळी, तालुका नांदुरा आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांना ही सोन्याची पोत सापडली. मौल्यवान दागिना सापडल्यानंतरही त्यावर स्वतःचा हक्क सांगण्याऐवजी त्यांनी तो प्रामाणिकपणे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून खामगाव शहर पोलीस ठाण्यात जमा केला. पोलिसांनी संबंधित महिलेची ओळख आणि मालकीची खात्री करून घेतल्यानंतर सदर सोन्याची पोत तिच्या स्वाधीन केली. खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांच्या माध्यमातून उषा निकाळजे यांना त्यांची हरवलेली पोत परत मिळाली. हरवलेला दागिना परत मिळाल्याने उषा निकाळजे यांनी समाधान व्यक्त केले. तर दुसरीकडे सापडलेला मौल्यवान ऐवज स्वतःकडे न ठेवता तो पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या प्रकाश चोपडे आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मौल्यवान वस्तू सापडली पण माणुसकी हरवू दिली नाही. या घटनेतून प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले आहे. काल दिनांक 12/8/26 रोजी खामगाव येथील रहिवासी सौ उषा निकाळजे हे आपल्या सोन्याचे डोरले हे सोनाराकडे विकण्यासाठी घेऊन जात होत्या स्वतःच्या सोबत. त्या दरम्यान त्यांना तहसील ऑफिसमध्ये काम असल्याने तहसील ऑफिसला गेल्या. त्यावेळेस मोबाईल काढताना त्यांच्या पर्समधील ते डोरल्यांचे जे पॉकेट आहे ते खाली पडून गहाळ झालं होतं. सर्वत्र शोधत घेतला परंतु ते मिळून आलं नाही. परंतु त्याच दरम्यान प्रकाश रामभाऊ चोपडे हे इसमसुद्धा तहसील ऑफिसला कामाकरता आले होते. त्यांना ते सदर वस्तू मिळून आली. त्यांनी कुठलाही वेळ न दवडता किंवा कुठलंही त्यांनी मनात लालच न आणता सदर मिळालेली वस्तू तत्काळ तहसील कार्यालयात जमा केली. त्यावरून ती सदर वस्तू त्यांच्याकडून प्राप्त करून उषा निकाळजे यांना परत करण्यात आलेली आहे. सदर हे वस्तू जी आहे ती प्रकाश रामभाऊ चोपडे यांच्या चांगल्या कार्यामुळं त्यांनी केलेल्या जमा केल्यामुळंच ती मिळून आलेली आहे. यांचं मी खरोखर अभिनंदन करतो पोलीस विभागाच्या वतीने. उषा निकाळजे यांना सुद्धा त्यांची वस्तू परत मिळाल्याबद्दल शुभेच्छा देतो. आज त्यांना ती वस्तू परत करण्यात आलेली आहे.